आज आम्ही प्रादेशिक परिवहन अधिकारी नागपूर ग्रामीण येथे आलो होतो, कारण की इकडे जे विजय चव्हाण हे अधिकारी आहेत, RTO अधिकारी आहेत. मागच्या काही दिवसापासून आम्ही बघत आहोत की यांच्या कारस्थानामुळे किंवा ह्या प्रत्येक RTO यांची आपल्या भानगड, आपल्या रंजिश किंवा यांच्या भ्रष्टाचारामुळे सरकारला विपक्षाच्या प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे आणि बदनामी होत आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यवस्थित काम सुरू आहे. फक्त नागपूरच्या RTOला काय किट लागली आहे, त्याच्यामध्ये 9 जुलैच्या 4 इन्स्पेक्टर आहेत, ज्याच्यामध्ये हेमंत सोलनकर, इन्स्पेक्टर कलबीर कलसी म्हणजे मोटर वाहन निरीक्षक हेमंत सोलनकर, मोटर वाहन निरीक्षक कलबीर कलसी आणि 2 अतिरिक्त मोटर वाहन निरीक्षक. तिकडे जाऊन बघितलं की तिकडे गाववाल्यांना विचारलं, शेतवाल्यांना विचारलं तर की 6 महिन्यापासून तिकडे कोणती चेकिंग नाही. रेव्हेन्यू डुबवण्यात येत आहे. तिकडे जड वाहतूक जात आहेत, ओव्हरलोड वाहतूक जात आहेत, अवैध वाहतूक जात आहेत. त्याच्या रेव्हेन्यू कसं डुबवण्यात येत आहे, तो एक आरोप आमच्या यांच्यावरती आहे. ह्यानंतर यांचे 2 इन्स्पेक्टर आहेत, 2 मोटर वाहन निरीक्षक आहे, कलबीर कलसी आणि हेमंत सोलनकर. समृद्धी महामार्गावर माननीय उच्च न्यायालय नागपूरचे आदेश आहेत 45/2023, ज्याच्यावर यांना प्रश्न विचारता हे काही बोललेच नाही, कारण की यांच्याकडे जबाबच नाही आहे. त्याच्यामध्ये जो ड्युटी जातो आणि ड्युटीमधून निघतो त्याला जिओटॅग, कारण की तुम्ही बघितलं असेल समृद्धीवर केवढा मोठा ॲक्सिडेंट झाला होता, त्याच्यामध्ये PIL होती आणि माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिला होता की RTOचे अधिकारी प्रत्येक 24 तास तिकडे राहणार. ते लोक जिओटॅग फोटो टाकायला पाहिजे होती. साहेब ते जिओटॅग फोटो टाकतच नाही आणि हेमंत सोलनकर हा आपल्या घरी सोलापूरला असतो ड्युटीच्या पिरियडमध्ये. कलबीर कलसी आणि कलबीर कलसी हा ओव्हरलोड एंट्री लिस्ट चालवतो. म्हणजे सांगा तुम्ही, वर्दीवाल्यातले हे गुंडे आहेत, वर्दीतला गुंडा असं आपण म्हणू शकतो. हे वर्दीतलं गुंड्याचे काम करत आहे, लोकांकडून वसुली करत आहे. 10,000 वाहनांची लिस्ट आहेत, गोरगरिबांकडून पैसे वसूल करा. प्रत्येक वाहन 10,000 लिस्ट, 10 करोडच्या प्रत्येक रेव्हेन्यू. आणि रेव्हेन्यू किती डुबवण्यात येत आहे तुम्ही मागील बघितलं असन. उमरेड, भिवापूर, कुही, मौदा इथे पोलिसांनी ओव्हरलोड वाहनं पकडून नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये मकोका लावला. ह्या RTOवर का मकोका लागला नाही पाहिजे, यांच्यावर मकोका लागला पाहिजे, कारण की यांनी कारवाई नाही केली. यांना दिसत नाही ओव्हरलोड वाहून, हे यांचं कार्यक्षेत्र आहे, परंतु पोलिसांना दिसलं, आदरणीय कलेक्टर साहेबांना दिसलं. मी चव्हाण साहेबांना म्हटलं की तुम्ही खतपाणी टाकू नका, त्या इन्स्पेक्टरना शफल करा, त्यांची एन्क्वायरी करा. मी पुरावे दिले आहेत, त्यांना तत्काळ प्रभावी फौजदारी गुन्हा दाखल करा. आणि त्यांनी जे ड्युटी नाही केली आणि पेमेंट घेतलं आहे चेकपोस्ट आणि चेकपॉईंटवरून, ते पेमेंट रिकवर करण्यात यावे आणि त्यांच्यावर फौजदारी दाखल करणार. असं ते अवैध वसुली चालू. इन्स्पेक्टर कलबीर कलसी आहे ना, हा स्वतःच RTO दलालीचं काम करतो. याच्याकडे 800-900 गाड्यांची लिस्ट आहे, टोटल 10,000 गाड्यांची लिस्ट आहे. साजन शेंडे नावाचे एक आहे, त्याची लिस्ट आमच्याकडे आहे, मी तुम्हाला दाखवली मीडियामध्ये. हे सगळं वसुल्याचे काम करतात. आणि मी का म्हणतो, चव्हाण साहेब काय म्हणता, आम्ही तपासू. अरे तुम्ही तपासा, नाही तर ह्या वाहनांना तुम्ही किती दिलं चलान ते सांगा, नाही तर आम्ही सांगतो शौर्या टेकमधून, कारण की प्रत्येक जडवाहन हा महामायनिंग ॲप आहे. किती ब्रास घेतला, तो ओव्हरलोड निघाला, तुम्ही का पकडला नाही, असं माझं. सरकारची छवी मलिन करणारे असे अधिकाऱ्यांना जर हे मानले तर ठीक आहे, कारवाई झाली तर का यांना ऑफिसातून उचलू, काळं फासू. हा शिंदे साहेबांच्या शिवसैनिक आहे आणि रस्त्यावर फिरवू आणि रस्त्यावर उतरून आंदोलन करू.